छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। या निमित्तानं जगाच्या नकाशावर किल्ल्यांचा ठसा उमटणार आहे। किल्ल्यांच्या यादीमध्ये ठराविक 12 किल्ल्यांची निवड का करण्यात आली? पुण्यातल्या सिंहगड सारखा किल्ला किंवा इतर किल्ले या यादीमध्ये का नाहीत? याबाबत पुरातत्व संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी माहिती दिली आहे। चला जाणून घेऊया। जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी तसंच 11 किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे। या किल्ल्यांची वारसा स्थळांच्या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आला आहे। अद्वितीय वैश्विक मूल्य हा निकष अतिशय महत्त्वाचा ठरतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी व रक्षणासाठी भौगोलिक स्थितीचा उत्तम वापर करून अनेक किल्ल्यांची उभारणी केली। तसंच अनेक अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करून त्याचा युक्तीने वापर केला। महाराष्ट्रातील किल्ले हे त्यांच्या भव्य स्थापत्य कलेसाठी ओळखले जातात। हे किल्ले राजकीय, लष्करी व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते आणि नैसर्गिक दुर्गमतेचा अतिशय उत्तम वापर या किल्ल्यांच्या उभारणीमध्ये केलेला दिसून येतो। हे किल्ले उंचावरील दुर्गम स्थानी असल्यामुळे शत्रूला सहज गाठता येत नसत। किल्ल्यातील दाट अरण्य, दऱ्या आणि घाटांचा उपयोग करून गमिनी कावा युद्धतंत्र वापरले। किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शैलीतील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे। असे स्थापत्य जगभरातील कोणत्याही किल्ल्यांच्या रचनेत दिसून येत नाही। या किल्ल्यांचा प्रस्ताव वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे स्वीकारला गेलाय। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत असणाऱ्या पुरातत्व वास्तू संग्रहालय संचालनालयाच्या पुढाकारानं हा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आला होता। 7 प्रस्तावांपैकी 5 प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाला सादर करण्यात आले होते। त्यानंतर कार्यालयाद्वारे निवड करण्यात आली। याबाबत टॉप मराठीशी फोनवर बोलताना पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी काय सांगितलं ऐकूया। या टप्प्याटप्प्यानं या बफर मधले जे किल्ले आहेत ते त्याचा समावेश आपण ह्याच्यात करणार आहोत। ते भविष्यात होईल। आता जसं हे या टप्प्याटप्प्याने होणारे विषय आहेत। आता हे पहिले 12 किल्ले आहेत। त्याच्या बफर मधले इतरही किल्ले भविष्यात त्याच्यात सामावून घेण्यात येतील। आता जे किल्ले आपण हे केलेले आहेत ह्याच्या नॉर्म्स म्हणजे तेच आहे की गनिमी कावा कशा पद्धतीने तिथं हे केलं होतं आणि तोच नॉर्म्स ठेवून ते किल्ले सिलेक्ट करण्यात आलेले आहेत। त्यामुळं म्हणजे बाकीच्या किल्ल्यांचा समावेश नाहीये आणि पुढे मग पुढच्या लिस्ट मध्ये त्या म्हणजे युनेस्कोचे नॉर्म्स असेल तो मानवी सृजनशीलतेचा उत्कृष्ट नमुना असावा। नंतर अद्वितीय सांस्कृतिक परंपरा असाव्यात। किंवा स्थापत्य किंवा तांत्रिक मूल्य याचं ते अद्वितीय उदाहरण असावं जे इतिहासातल्या विविध टप्पे विशद करतात। आणि या सगळ्या निकषांबरोबरच त्याच्यातली कॉन्झर्वेशनची त्याचं स्टेटस काय आहे, त्याच्या मॅनेजमेंटसाठी सरकारच्या सिस्टीम्स किती चांगल्या उभ्या आहेत, तुम्ही युनेस्कोच्या नॉर्म्स नुसार ते मेंटेन करता की नाही, हे सगळे निकष असतात। तर त्या निकषांमध्ये आता आपले सगळे किल्ले उतरत नसले तरी भविष्यात आपण आपल्या मॅनेजमेंट सिस्टीम्स कशा इम्प्रूव्ह करतोय त्याच्यावरती हे किल्ल्यांचं जास्तीत जास्त ऍडिशन ठरेल। बर म्हणजे आता हे युनेस्कोच्या अंडर आलेले जे 12 किल्ले आहेत त्यांचं एक्झॅक्टली कशा प्रकारे संवर्धन करण्यात येईल आणि साधारण किती फंडिंग म्हणजे अवेलेबल होऊ शकतं? आता तरी या एक साईट मॅनेजमेंट प्लॅन आपण प्रत्येक किल्ल्याचा म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट कॉन्झर्वेशन आणि डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार केलेला आहे आणि तो तुला दाखवून आपण मान्य केलाय। एक साधारणतः आणि याचं कॉन्झर्वेशन ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे। तर आपण साधारणतः एक पुढच्या 10 वर्षाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक किल्ल्यानिहाय थोडे आकडे वेगवेगळे आहेत।
तर आता त्याचा सगळ्याचा आराखडा एकत्र साधं आम्ही शासनाला करू, म्हणजे तेव्हा तो आपला नेमका पुढे येईल. महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद होणं ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र गर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आणखी काही किल्ल्यांचा सुद्धा समावेश पुढच्या काळामध्ये होऊ शकतो. त्यामुळं ऐतिहासिक संवर्धन होईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हा इतिहास समजेल. सध्या इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.